गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेत सर्व मैत्रिणीच्या मनापासून खूप खूप स्वागत. तर सकाळचे 9:30-10 वाजलेले आहेत. नाश्त्यापासून व्हिडिओला सुरुवात करून घेतलेली आहे, कारण नाश्ता करायचा आहे आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करून घ्यायची आहे. कारण केरळचा परिसर पाहून झालेला आहे. तिरुअनंतपुरम मी पूर्ण पाहून घेतलं आहे. आता आम्ही निघालोत मदुराईला, कारण आपण एवढ्या जवळ आलोत आणि मदुराईमधलं मीनाक्षी मंदिर पाहिलं नाही असं होणार नाही. त्याच्यामुळं ठरवलं होतं की 250 किलोमीटरच आहे तिरुअनंतपुरमपासून मदुराई, तर मग जाता येते आपण, कारण नंतर एवढ्या लांब आपल्याला येणं होणार नाही. ह्या हिशोबाने आम्ही पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करून घेणार होतो. मग आलोत आम्ही रेल्वे स्टेशनला, कारण रेल्वेनेच आता आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता. तर आलोत आम्ही आता रेल्वे स्टेशनमध्ये. खूप मोठं रेल्वे स्टेशन होतं हे पण, आणि इथं काय आम्ही अगोदरच ट्रेनची बुकिंग ही केलेली नव्हती, त्याच्यामुळं आम्हाला तिकीट हे काढायचे होते. आणि ट्रेन होती आमची 11ची, तर आम्हाला जवळपास आणखीन 15-20 मिनिट वेळ होता. मग त्याच्यामुळं आम्ही आता थोडंसं बसलोत साईडला, कारण आपली ट्रेन येईपर्यंत आपल्याला 15-20 मिनिट वेळ आहे. आणि फायनली आता ट्रेन आली आमची, आणि वेळेवर ट्रेन आलेली आहे. त्याच्यामुळं मग बॅगा हे सगळे आतमध्ये ठेवून घेतले अगोदर. आणि आता मला ट्रेनमध्ये बसायचं होतं, आणि विंडो सीट भेटलेली होती एकच. त्याच्यामुळं मग माझी मैत्रीण होती, ती म्हणजे मला बसायचे, तर म्हणलं ठीक आहे चला आता. मग मी अलीकडल्या साईडला बसून घेतलेलं होतं, आणि सगळेजण आपले आपले खेळणे घेऊन आता खेळायला सुरुवात केलेली होती. म्हणजेच सगळ्यांनी मोबाईल काढले होते आणि फोटो हे टाकणं सुरू होतं. कुणाला व्हॉट्सअपला टाकायचे होते, कुणाला काही एडिटिंग करायचे होते, व्हिडिओ करायचे होते, ज्याचं त्याचं आपलं काम सुरू होतं. आणि आता ट्रेन आमची हललेली आहे. आता जवळपास आम्हाला 250 किलोमीटर म्हणल्यानंतर 3-3.5 तास तरी नक्की लागतील असं मला तरी वाटते. आणि तिथं गेल्यानंतरही आम्हाला लॉज बुक करायचा, नंतर जेवणी ती करायची. याच्यामध्ये आमचा भरपूर वेळ जाणार होता, आणि नाही म्हणलं तरी अंधारच पडणार होता. त्याच्यामुळे मी काय पुढचा व्हिडिओ घेऊन आलेली नाही संध्याकाळचा, तर डायरेक्ट मी सकाळचा व्हिडिओ बनवलेला आहे की आता आम्ही चाललोत मंदिराकडे. आणि फुलं हे किती सुंदर दिसतात, कलरफुल फुलं आहेत. त्याचबरोबर साड्या, आणि साड्या कॉटनच्या खूप सुंदर साड्या आहेत. स्पेशालिटी आहे मदुराईची. आणि केरळ साईडला हे हँडलूम साड्या हे खूप सुंदर भेटतात. मागावर विणलेल्या साड्या असतात, कॉटन साड्या येतात. खूप सुंदर साड्या होत्या. आणि साड्या बघता क्षणी आम्हाला चाललं होतं मनामध्ये आमच्या दोघींच्याही की आपण एकतरी साडी घेऊयात, बघूयात, कारण अगोदरच एक साडी घेऊन झालेली होती, आणि कुठल्या तोंडाने आता दुसरी साडी मागायची असंही चाललं होतं. पण घ्यायचं तर निश्चित होतं. आणि आलोत आम्ही आता मंदिराच्या जवळ. खूप सुंदर गुलाबाचे फुलं होते, आणि जागोजागी खूप सारे फुलं होते. हे सुंदर मंदिर आहे, मीनाक्षी मंदिर आहे. ह्याचं कंस्ट्रक्शन सुरू होतं, त्याच्यामुळं बाहेरचं काहीच दिसणार नाही, कारण खूप सुंदर मंदिर आहे. नक्षीकाम हे खूप सुंदर आहे. ह्या मंदिराची सुंदरताच आहे की हे खूप नक्षीकामामुळे हे प्रसिद्ध मंदिर होतं. पण मध्ये कॅमेरा नेऊ देत नाहीत, त्याच्यामुळं बाहेरूनच शूट केलेलं आहे. तुम्हाला थोडंसं दाखवलं आहे. आणि हे चौरस मंदिर आहे, चारी बाजूनी सारखं मंदिर आहे. आणि इथं गजऱ्यावाली बसली होती, आणि मला काही मोह आवरला नाही. लगेच मी गजरा घेऊन टाकला तिच्याकडनं, आणि बिचारीने पिन पण लगेच दिली होती मला. तिनं पिन आपण जवळ ठेवत होती की गजरा जर कुणी घेतला तर लगेच पिन देण्यासाठी. आणि बघा, गजरा कुणीकड, पिन कुणीकड, आणि माझं काय चाललं आहे आता. चला आता हे सगळा घोळ करून झाला, आणि चौबाजूनी सारखं मंदिर असल्यामुळं पूर्ण राऊंड झालेला आहे. आता आलेलो आहेत आम्ही साड्या पाहण्यासाठी. आणि खादी हँडलूम दुकान होतं हे, आणि सरकारी गव्हर्नमेंटचं दुकान म्हणले ते, कारण सर्टिफिकेट ते होतं त्यांच्याकडं ती. आता आलोत आम्ही दुकानामध्ये. खूप सुंदर साड्या दाखवल्या खरंच त्यांनी. एका चढीत एक साड्या होत्या, आणि आम्ही कुठल्या घेतल्या बघा तर. इसमें थोड़ा चांगला पाहिजे. ये 33,000 कमी करके 18,000 ओरिजिनल सिल्क. इधर फंक्शन पार्टी वेयर में यही पहनता है. 18,000. और एक साड़ी है बहुत उड़े. ये आपको 65,000 का सगळं पूजा छान वाटते बरं का लग्नामध्ये. ये 65,000
प्योर, इसमें धागा गोल्ड होता है, गोल्ड जरी। हाँ, 10 साल 15 साल का बाद मिनिमम 6,000 5,000 साड़ी, कांजीपुरम साड़ी लेते हैं ना, कौन सा दुकान में भी जरी का वजन का दे, खराब नहीं होता है। रिटर्न ले लेते हाँ, रिटर्न लेते हैं, पैसा नहीं देगा। हाँ, नया साड़ी खरीदी करने का लेस करेगा, 5,000 आता है, 6,000 भी आएगा, 4,000 भी आएगा, कितना वजन है वो देगा, मिनिमम 5,000 मिलेगा। आता दोघीने एक एक साड्या घेऊन झाल्या आणि निघालो आम्ही आता पुढं नाश्ता करायचा होता, कारण नाश्त्याची वेळ आता झालेली होती, जवळपास 11:30-12 झाली ती आता. आणि जाताना ज्वेलरीचे खूप सुंदर दुकान होते, पण कुठल्या तोंडाने आता ज्वेलरीच्या दुकानात जाणार होतो, मग ते रद्द केलं आणि निघालो होतो आम्ही आता पुढचं जे आम्हाला पाहिजे होतं त्या दुकानामध्ये. कारण इथं आल्यापासून मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे यूट्यूबलाही बरंच पाहिलं होतं की काय फेमस आहे, तर मुरगन इडली म्हणून शॉप आहे आणि तिथली इडली खूप फेमस आहे. मग त्यावेळेसपासूनच ठरवलं होतं की आपल्याला नाश्ता केला तर इथंच करायचा. आणि 1 किलोमीटर आम्ही चलत आलेलो आहेत आता. ऊन तर खूप होतं, पण म्हणलं नाही नाश्ता करायचा तर इथं मुरगन इडली शॉपमध्येच करायचा. तर आम्ही आता फायनली ते शॉप भेटलं आम्हाला आणि आम्ही आता नाश्ता करणार होतो. तिथली स्पेशालिटी आहे आणि ती कशी टेस्टी आहे ते पण आम्हाला खाऊन पाहायचं होतं. आणि आलो तर आम्ही दुकानामध्ये, दुकान नाही हॉटेलमध्ये. मी पण बहिकल्यासारखं काही बोलायला लागले. आणि हॉटेलमध्ये खरंच खूप छान वाटलं, कारण त्यांनी मस्त केळीचे पानं दिले आणि त्याच्यावरती थोडं थोडं पाणी टाकलं आणि आम्हाला ते हाताने असं स्वच्छ करायला लावलं. ते म्हणले पानं धुतलेले असतात, तरी पण ते एक पद्धत आहे त्यांच्या तिथली की पानं जेवायला ठेवल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्या हाताने ते साफ करायचं. आणि 4 का 5 टाईपच्या तिथं चटण्या होत्या, पण एका चढीत एक चटण्या होत्या, खूप टेस्टी चटण्या होत्या. आणि ही जी इडली आहे तर ही खूप सॉफ्ट होती, त्याला मसाला लावलेला होता. आणि हीच मुरगन इडली ती म्हणजे स्पेशालिटी जी आहे इडलीची, तर हीच इडली आहे ती. खूप भारी वाटली की तोंडात गेल्यानंतर एवढी सॉफ्ट इडली मी पहिल्यांदा पाहिलेली आहे. आणि खरंच म्हणजे मला सांगता येणार नाही एवढी भारी टेस्टी होती ती इडली. त्याचबरोबर दुसरं शॉप होतं की जिगर थंडा म्हणून. आपल्या इकडं कसं बदाम शेक असते तसं तिथला जिगर थंडा आहे, ही सुद्धा तिथली स्पेशालिटी आहे. तर ही सुद्धा आम्ही दुकान हुडकून काढलं आणि तिथं जाऊन आम्ही हे जिगर थंडा हे घेतलं. आणि खरंच जसं जिगर थंडा म्हणतात म्हणजे मन थंड झाल्यासारखं, तर खरंच तसं आहे की तुम्ही गेला तर नक्की हे दोन्ही गोष्टी ट्राय करा. आणि आमचं हे ते पिऊन झालेलं आहे. आता पुढच्या प्रवासाला आम्ही निघालोत, कारण आता आम्हाला जायचं आहे कन्याकुमारीला. कारण 1 दिवसासाठीच आम्ही इथं, 1 नाही 1.5 दिवसासाठी, कारण काल रात्री आलतो आम्ही. तर आता आम्ही निघालोत पुढच्या प्रवासासाठी. आता ॲटो केलेला आहे हॉटेलपासून बस स्टॉपपर्यंत जाण्यासाठी, कारण आता आम्हाला पुढचा प्रवास हे ट्रॅव्हल्सनी करायचा आहे, म्हणजे बसनी करायचा होता. तर आता निघालो आम्ही प्रवासामध्ये. ट्रॅव्हल्स भेटलेले आहे आणि AC ट्रॅव्हल्स होती, त्याच्यामुळं खरंच खूप छान वाटायला लागलं होतं. बंदिस्त असलं तरी मध्ये मस्त थंड. त्यात आणखीन भारी काम म्हणजे ते गाणं होतं. गाणं काही कळत नव्हतं त्या बसमधलं, तरी पण असं म्युझिक एवढं छान वाटायला होतं कानाला की ऐकत राहावं. आणि आपल्याला तिकडली भाषा कळत नसल्यामुळे ते गाणं कळत नव्हतं. तर आलोत आम्ही आता कन्याकुमारीच्या 20 किलोमीटर अलीकडचा भाग आहे, म्हणजे तिथलं बस स्टॉप आहे. आता इथून आम्हाला बस चेंज करायची होती, कारण इथून पुढे 20 किलोमीटर आम्हाला दुसऱ्या बसने जायचं आहे. आणि यांनी ते आता बॅगा काढून घेतलेल्या आहेत, बॅगा काढून घेऊन येणार होते. आणि त्याचबरोबर दुसरी बस आता आम्हाला पकडायची होती आणि ते कितीला आहे काय आहे ते टायमिंग पण पाहायचा होता. आणि फायनली आम्ही आता ती बस आम्हाला भेटली आणि सामान आम्ही ठेवलेलं आहे. ट्रान्सपरंट बस होती, त्याच्यामुळे खूप भारी वाटायला होतं. खूप स्वच्छ बस होती, छान बस होती. आणि आणखीन विशेष गोष्ट म्हणजे पुढं लेडीज होते आणि पाठीमागं जेंट्स होते. ही पद्धत मला खूप आवडली. आणि शिस्तीत सगळे चढणार आणि शिस्तीत उतरणार, ही पहिल्यांदा मी पाहिलं होतं. कारण बस म्हणल्यानंतर आपल्या इकडे किती गोंधळ असते. आणि फायनली आम्ही कन्याकुमारीमध्ये पोहोचलेलो. इथं संध्याकाळचे 8-8:30 वाजले होते आम्हाला पोहोचायला. आल्या आम्ही चहा घेतला आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. उद्या नवीन व्हिडिओ येणार आहे, तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.